नमस्कार रसिको. आपल्या सकाळची सुरुवात ही स्वामी समर्थांचा तारक मंत्र किंवा शिवस्तुती किंवा एखाद्या छानशा गोड अशा भजनाने जर झाली ना, तर आपला संपूर्ण दिवस अतिशय उत्साहात आणि सकारात्मक जातो, यात काही शंका नाही. हा जो गोड आवाज जो आपण सकाळी ऐकतो, आपल्या मंदिरांमध्ये ऐकू येतो, तो म्हणजे अनुराधा पौडवाल यांचा आहे. आज आपण अनुराधा पौडवाल यांच्याबद्दल बोलणार आहोत. या लाडक्या गायिकेने गेल्या 4 दशकांमध्ये आपल्या सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवलेलं आहे. बरं, ही मराठमोळी गायिका फक्त महाराष्ट्रापुरती किंवा आपल्या राज्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही आहे, तर संपूर्ण देशभरामध्ये त्याच्या नावाची चर्चा आहे. संपूर्ण देशभरामध्ये त्यांचे चाहते आहेत आणि त्याचबरोबर देशातल्या प्रत्येक मंदिरांमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकू येतो. कधी आरतीच्या स्वरूपात, कधी श्लोकांच्या स्वरूपात, कधी स्तोत्राच्या स्वरूपात, पण हा आवाज गेली 4 दशकं आपल्याला मंत्रमुग्ध करतोय, हे अगदी 100% खरं आहे. अलका नाडकर्णी, पूर्वाश्रमीच्या अलका नाडकर्णी, की ज्या कारवारमधल्या मराठी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि घरामध्ये संगीताचं वातावरण म्हणण्यापेक्षा जाणता कान होता. जसं रसिक लोक रेडिओवरती गाणी ऐकतात, स्वतः गुणगुणतात, तेवढ्यापुरतं ते गाणं मर्यादित ठेवावं असं घरच्यांचा खाक्या होता, तशी शिस्त होती. शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे भरपूर शिकावं, मनमुरादपणे शिकावं, जितकं शिकता होईल तितकं शिकावं आणि चांगलं शिकून पुढे काहीतरी चांगलं करावं अशी घरच्यांची धारणा होती. फिल्म इंडस्ट्रीबद्दलचं मत किंवा बॉलिवूडबद्दलचं मत हे तितकंसं चांगलं नव्हतं. संगीताला ना नव्हती, ऐकायला खूप छान वाटत होतं, स्वतः गुणगुणायचं त्याला पण परवानगी होती, पण बॉलिवूडमध्ये प्लेबॅक सिंगिंग करावं किंवा पार्श्वगायक आपण व्हावं असं काही तसं पोषक वातावरण नव्हतं. पण काय योगायोग असतो बघा. आपण म्हणतो ना, डेस्टिनी ही खूप महत्त्वाची असते, ती तुम्हाला बरोबर त्याच वळणावरती घेऊन जाते. कॉलेजेसमध्ये त्यांनी गाण्याच्या अनेक स्पर्धांमधून भाग घेतला, बरीच बक्षिसं मिळाली. संगीतकार जयदेव यांच्यासारखं दिग्गज व्यक्तिमत्वाचं त्यांना मार्गदर्शन मिळालं. पुढे अरुण पौडवाल या उत्तम अशा संगीत दिग्दर्शकाशी त्यांचा विवाह झाला आणि गाणं हे आपल्या गुणगुणण्यापुरतंच मर्यादित होतं. अरुण पौडवाल हे अतिशय शिस्तीचे होते, त्याचबरोबर ते उत्तम एक प्रोफेशनल होते. इतर लोकांना वशेला लावणं किंवा त्यांच्या नावाचं प्रमोशन कुठे करणं अनुराधाताईंच्या, हे त्यांच्या स्वभावात बसणारं नव्हतं, त्यामुळे त्यांनी कुठेही त्यांची जाहिरात केली नव्हती. पण योगायोग असा झाला, एकदा 1973 साली अभिमान सिनेमा येणार होता आणि SD बर्मन यांचं संगीत होतं. त्या संगीताला एक श्लोक हवा होता, तर त्यांनी श्लोकाची सुरुवात कशी करावी किंवा कोणता श्लोक असावा, तो चालीमध्ये कसा बांधता येईल हे अरुणजींना विचारलं. अरुणजी घरी गेले आणि आता दुसरा काही पर्याय नव्हता, फिमेल व्हॉइस त्यांना हवा होता, स्त्रीचा आवाज हवा होता. म्हणून त्यांनी अनुराधा त्यांना सांगितलं, बघ जरा हे रेकॉर्ड करून बघ, मला स्टुडिओमध्ये घेऊन जायचं आहे, दुसरी गायिका कदाचित त्याच्यावरती प्लेबॅक करणार आहे. अनुराधांनी आज्ञा मानली आणि तो श्लोक त्यांच्या आवाजात तो रेकॉर्ड केला. फक्त बघायचं होतं की शब्द कसे आहेत, श्लोक कसा आहे आणि तो कसा त्या गाण्यामध्ये चपखल बसतो. आपल्याला माहिती आहे, अभिमान म्हणजे अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांच्यावरती ते गाणं चित्रित होणार होतं. रेडिओ ज्यावेळेस तो रेकॉर्ड स्टुडिओमध्ये त्यांनी ऐकवलं, त्यावेळेला तो आवाज त्यांना इतका भावला आणि SD बर्मन यांनी सांगितलं की हाच आवाज आपण फायनल करूया, काही हरकत नाही. आणि तिथून कदाचित देवाचा आशीर्वाद अनुराधा त्यांना मिळाला आणि तिथून त्यांची करिअर खऱ्या अर्थाने सुरू झाली. गाण्यांच्या ऑफर्स मग यायला लागल्या आणि होता करता बॉलिवूडमध्ये त्यांचं नाव हे चांगल्या पद्धतीने गाजायला लागलं. आपल्याला माहिती आहे, 1978 साली आलेला सचिन पिळगावकर यांचा अष्टविनायक सिनेमामध्ये सुद्धा अनुराधाताईंनी आपला आवाज दिलेला आहे. त्यानंतर मग सुभाष घईंचा हिरो आला, अशी अनेक हिंदी चित्रपट त्यांच्या नावावरती यायला लागले आणि या गायिकेने अल्पावधीतच आपलं स्वतःचं वेगळं अस्तित्व बॉलिवूडमध्ये निर्माण करायला सुरुवात केली. तो काळ डबिंगचा होता. खरं म्हणजे दीदी किंवा आशाताई ह्या आपल्या कार्यक्रमांमध्ये इतक्या व्यस्त असायच्या की कदाचित 1-2 महिने त्यांना प्रत्यक्ष रेकॉर्डिंगला वेळ नसायचा. त्यामुळे मग त्यांचं गाणं हे आधी इतर गायिकांच्या आवाजात डब केलं जायचं आणि मग जेव्हा त्यांच्या तारखा मिळतील त्यावेळेला मग ते गाणं रेकॉर्ड व्हायचं. अशाच याच्यामध्ये त्यांनी काही डबिंगची पण कामं केली.
पण त्या पलीकडे ज्यावेळेस हा आवाज काही संगीत दिग्दर्शकांना भावला, आवडला आणि त्यावेळेस त्यांनी ते गाणं इतर गायिकेच्या आवाजात डब न करता अनुराधाताईंसाठीच फायनल केलं आणि बॉलिवूडमध्ये त्यांची चलती गाण्यांची अशा प्रकारे सुरू झाली. 90च्या दशकाचा काळ आपण तो कधीही विसरू शकत नाही. खरं तर तो सुवर्ण काळ म्हणायला पाहिजे, कारण सडक, बेटा, साजन यासारखे कितीतरी चित्रपट त्या काळात येत होते. नदीम श्रवण यासारखी संगीतकार जोडी अक्षरशः बॉलिवूडमध्ये त्यांनी धुमाकूळ घातला होता आणि अधिकाधिक गाणी अनुराधाताईंनी त्यांची गायलेली आहेत. नदीम श्रवण यांचे आशिकीसारखा अल्बम आपण कोणी विसरू शकणार नाही. म्हणजे भट साहेबांनी तो आशिकी हा सिनेमा बनवला, पण त्याआधी त्या चित्रपटातली सगळी गाणी ही एका अल्बमसाठी रेकॉर्ड केली होती आणि त्याच्यानंतर भट साहेबांनी ते आशिकी चित्रपटामध्ये ती सगळी वापरली आणि तो सिनेमा त्या गाण्यांमुळे सुपर डुपर हिट झाला आणि बघता बघता अनुराधा पौडवाल हे नाव भारतभराच्या सगळ्या श्रोत्या रसिकांमध्ये मनामध्ये कुंजे करायला लागलं. राजकारण हा एक वेगळा भाग असतो. क्षेत्र कुठलंही असू दे तो, पण राजकारण हे त्याच्यामध्ये येतच. आपल्यापेक्षा कुणीतरी वरचढ आहे ही कल्पना इथे खूप कमी जणांना मानवणारी असते. प्रत्येकजण धावत असतो. प्रत्येकजण त्याच्यापेक्षा मी कसा वेगळा आहे, त्याच्यापेक्षा मी सरस कसा आहे हे दाखवण्यामध्ये गुंतलेला असतो. ओ.पी. नय्यर यांनी या काळामध्ये एक स्टेटमेंट केलं होतं की अनुराधा पौडवाल यांचा आवाज हा लता मंगेशकर यांच्याशी टक्कर देतोय आणि आता लता मंगेशकर यांचं कदाचित गाण्यांची जे चलती आहे ते कमी होणार आहे किंवा काही प्रमाणात बंदही होणार आहे. अर्थात हे तितकंसं खरं नव्हतं, कारण लता दीदींच्या आवाजाची जादू ही 40च्या दशकापासून होती, मंत्रमुग्ध करणारी होती आणि त्या देवी सरस्वती आहेत. यामुळे त्या अफवांना काही तितका अर्थ नव्हता. पण त्याचा अर्थ थोडासा असा झाला की लता दीदींनी सुद्धा अलका याज्ञिक सारख्या अमराठी गायिकेला त्यावेळेस जास्तीत जास्त प्रमोट करण्याचा प्रयत्न केला असं म्हणतात. आणि अनुराधाताईंकडनं बहुतेक गाणी ही हातातून त्यांच्या निष्ठत होती. बेटासारखा सिनेमा ज्यावेळेस माधुरीने औच हे केलं होतं आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीमधले जे रसिक आहेत देशभरातले ते मंत्रमुग्ध झाले होते. माधुरीची अदा आणि अनुराधा पौडवाल यांचा आवाज काय उत्तम मिलाप झाला आणि त्या औचने इतकी किमया केली की त्याच्यानंतर त्यांचं करिअर हे एका फार वेगळ्या उंचीला जाऊन पोचलं. त्याच वेळेस अनुराधाताईंनी निर्णय घेतला की आता आपण बॉलिवूडमधलं काम कमी करायचं आणि इतर गाण्याकडे लक्ष द्यायचं. निमित्त होतं टी सिरीजचे गुलशन कुमार. गुलशन कुमार हे खरे विजनरी होते, विजन होती किंवा त्यांना दूरदृष्टी होती असं म्हणायला पाहिजे. त्यांना नेमकं माहिती होतं की येणाऱ्या 5 वर्षांमध्ये 10 वर्षांमध्ये नेमकं काय होणार आहे, भारतीय लोकांना काय आवडणार आहे आणि आपण त्याचं मार्केट कसं केलं पाहिजे. नुसतं गाणं चांगलं असून उपयोग नाही, तर ते लोकांपर्यंत कसं पोहोचवलं पाहिजे यासाठी त्या माणसाने अनेक वेगवेगळ्या नवीन कल्पना काढल्या. नवरात्रीमध्ये मग 9 रुपयांना कॅसेट्स विकणं आणि त्या कॅसेट टी सिरीजच्या बॅनरखाली त्यांनी ते विकायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये बहुतेक भजनं आणि नवरात्रीमध्ये जे काही वाजवले जातील अशी देवीची स्तुती या प्रकारचे कॅसेट्स होते. त्या रातोरात टी सिरीजच्या कॅसेट्सना मागणी आली आणि प्रचंड प्रमाणामध्ये खप झाला. गुलशन कुमार यांचा अंदाज अगदी खरा ठरला. भारतीय लोकांना त्यांच्या मानसिकतेला नेमकं काय हवं आहे हे त्यांना बरोबर कळलं आणि त्याच वेळेस अनुराधा त्यांनी निर्णय घेतला की आता आपण बॉलिवूडमधलं काम थोडं कमी करायचं, थोड्याफार होईना संन्यास म्हणता येईल तो घ्यायचा आणि जास्तीत जास्त लक्ष आपण हिंदी किंवा भजनांकडे, भजन या गीतप्रकाराकडे द्यायचं, कारण तो अखंड अव्याहतपणे चालणारा प्रकार आहे. बॉलिवूडमधली गाणी बऱ्याचदा 4 महिन्याने, 6 महिन्याने, वर्षभराने कदाचित लोक विसरतील, पण भारतीय मानसिकतेला असं आहे की ते भजन किंवा भक्तिगीत, भक्तिसंगीत हे चिरकाल टिकणार आहे. त्यामुळे तो आवाज कायम आपल्याबरोबर राहू शकतो. चित्रपटसृष्टीत परत अफवा सुरू झाली. गुलशन कुमार आणि अनुराधा पौडवाल यांचं काहीतरी अफेअर असेल कदाचित, पण या कुठल्याच गोष्टींना खंडन न करता, त्या वादामध्ये न पडता अनुराधाताई अतिशय फोकस्ड राहिल्या आणि त्यांनी फक्त सगळं लक्ष आपल्या गाण्यांवर केंद्रित केलं आणि त्याचा परिणाम बघा कसा झाला. त्यांनी संपूर्ण भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या देवस्थानांमध्ये किंवा तीर्थक्षेत्रांमध्ये अनेक श्लोक, स्तोत्र, भजन गाऊन
रसिकांना मंत्रमुग्ध केलं. म्हणजे लहान वयापासून, म्हणजे टीनएजरपासून ते वयस्कर माणसांपर्यंत त्यांचा चाहता वर्ग हा बघता बघता वाढायला लागला. 97च्या काळात गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली. त्यावेळेस पण अनुराधाताई पुन्हा एकट्या पडल्या आणि काही परत त्यांनी बॉलिवूडमध्ये येण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत मात्र अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम या मंडळींना जास्तीत जास्त कामं मिळत होते. पण यांचं भक्तिसंगीत आणि भजनांचं गाणी मात्र कायम चाललेलीच होती. आपल्याला माहिती आहे रसिको, उत्तरेमध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये माता राणी किंवा त्या पद्धती जागरण, माताचं जागरण या गोष्टींना विशेष महत्त्व आहे. अनुराधाईंचा गोड गळा हा त्याच्यासाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम करायला लागला. आणि माता की राणी किंवा चौकी असं जे काही म्हणतात उत्तरेमध्ये, तशा कार्यक्रमांना पण अनुराधाताईंना खास बोलावण्यात आलं. असंही म्हणतात की उत्तरेतल्या एका माणसानं, शेतकऱ्यानं त्याची जमीन विकून 45 लाख रुपये आपल्या अनुराधाताईंच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी खर्च केले. त्याला माताचं जागरण अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवायचा होता आणि त्याचं असं म्हणणं होतं की हा परमेश्वराचा आशीर्वाद आहे, त्यानेच मला दिलेला आहे, तेच मी त्याला परत करतोय. अनुराधाताईंच्या स्वभावातलं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातलं हा एक मोठा पैलू अनेक रसिकांनी अनुभवलेला आहे की त्यांच्यामध्ये साक्षात त्यांना देवीचा साक्षात्कार झाल्यासारखं वाटतं. अनुराधाताईंचं प्रसन्न, गोड आणि शांत व्यक्तिमत्व हे त्या भजनांना अतिशय समर्पक अशा पद्धतीचं होतं. त्यांनी राजकारणाचं कधीही खंडन केलं नाही, त्यांच्यावर झालेल्या आरोपांचं कधीही खंडन केलं नाही. वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांच्या इतक्या उलथापालथी झाल्या. आपले पती अरुण पोडवाल यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचा मुलगा आदित्य पोडवाल, ज्याचं लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव आलं होतं, एक यंगेस्ट म्युझिशियन म्हणून, अगदी कमी वयात संगीत दिग्दर्शक म्हणून त्याचं नाव झालेलं होतं, त्याचा मृत्यू त्यांनी बघितला. पण अशा कुठल्याच गोष्टींनी त्या बदल्या नाहीत किंवा त्यांच्या कामावर त्याचा परिणाम झाला नाही. त्यांचं व्यक्तिमत्व हे कायम प्रसन्न आणि शांत राहिलेलं आहे. कदाचित हा देवीचा आशीर्वाद आहे असं म्हणायला पाहिजे. सामाजिक बांधिलकी जपण्याचा सुद्धा अनुराधाताई तितकाच प्रयत्न करतात. मला एक गोष्ट खरंच त्यांची कौतुकास्पद वाटते की त्या माध्यमांमध्ये काही रियालिटी शोजमध्ये पण येतात, त्यावेळेस त्यांचा अपिअरन्स हा इतका साधा, इतका विनम्र आणि अतिशय उत्तम अशा प्रकारचा असतो. कधीही अघळपघळ बोलणं नाही किंवा खूप जास्त वादात येईल असं काही वक्तव्य करणं नाही. आपले पाय जमिनीवरती आहेत, जगभरामध्ये त्या कार्यक्रम करतात, पण तितक्याच शांतपणे, तितक्याच प्रसन्नपणे त्या सगळ्या आव्हानांना अतिशय सामोरे जातात. सामाजिक बांधिलकीचा मगाशी मी उल्लेख केला होता. सूर्योदय फाउंडेशन याचं ते काम सध्या बघतायत. मग पर्यावरणाचं काम असेल किंवा जनजागृतीचं कुठलं काम असेल तर त्यासाठी त्या खूप हिरिरीने पुढाकार घेतात आणि आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा तो प्रयत्न करतात. आजही अनुराधा पोडवाल ह्या अतिशय व्यस्त आहेत. त्यांचे अनेक कार्यक्रम जगभरामध्ये लागलेले असतात. बॉलिवूडची गाणी तर आपण बघतोच, आपण ऐकतोच, पण त्याचबरोबर भजनांच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा त्या तितक्याच व्यस्त असतात. त्यांना भजन सम्राज्ञी असंही त्यामुळे लोक म्हणतात. आत्ताच मार्च 2024मध्ये त्यांनी आपलं राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. आणि असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक मराठी रसिकाला, प्रत्येक मराठी आपल्या मनाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटावा अशा अनुराधा पोडवाल, की ज्यांनी 4 दशकांहून अधिक काळ आपल्या मनावरती अधिराज्य गाजवलेलं आहे. नुसते मराठीच नाही तर मराठीबरोबर हिंदी, ओडिशा, नेपाळी, कन्नडा अशा अनेक गाण्यांमध्ये, अनेक भाषांमध्ये त्यांनी त्यांची गायकी सिद्ध केलेली आहे. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले, हे तर ओघाने आलंच. फिल्मफेअरचे अवॉर्ड त्यांना मिळाले. ओडिशा सरकारचा पण पुरस्कार त्यांना फिल्मफेअरचा मिळालेला आहे. भारत सरकारचा सर्वोच्च बहुमान जो म्हटला जातो असा पद्मश्री हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांना डिलीट ही मानाची डॉक्टरेटसुद्धा पदवी मिळालेली आहे. अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. पुरस्कार तर मिळतातच आहेत, पण त्याचबरोबर आपल्यासारख्या रसिकांच्या मनामध्ये अनुराधा पोडवाल ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात त्यांच्या गोड गळ्याने होते आणि दिवसभरामध्ये आपल्याला काम करायला, आपला ताणतणाव नाहीसा करायला ती ऊर्जा आपल्याला पुरेशी होते. अनुराधाताईंना त्यांच्या भावी वाटचालीसाठी आपल्या समूहातर्फे आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया.
नमस्कार.